नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवीवरा वाचोनी अनुनेणे काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. विठ्ठल 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 ऑपरेटर जरा इको बंद करा सर्व आणि प्लेन द्या. सोनयाचा दिवसा जी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये देवदर्शनाचा अपूर्व योग प्राप्त झाला, त्या योगाचं क्षेम व्हावं अशी प्रार्थना करणारा अभंग आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. सह्याद्रीच्या गिरीकंदरात असणारं हे छोटंसं ढेकू गाव अलीकडच्या या कालखंडात विकसित झालेलं, या गावातील एका प्राचीन शिवालयाचा सर्व ग्रामस्थांनी आणि दानशूर मंडळींनी एकत्रित येऊन जीर्णोद्धार केला. विद्वान अशा ब्रह्मवृंदांच्या मंत्रजागरानं आज या शिवालयामध्ये शिवलिंगाची विधिवत स्थापना झाली आणि म्हणून या अभंगाचं निरूपण आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. आज मला खूप आनंद होतोय की कोकणामध्ये वारकरी संप्रदाय तसा उशिरा आला, पण आज गुणवत्तेच्या बाबतीत कोकणनी नंबर पटकावला म्हणून कौतुक केलं पाहिजे. इथल्या अनेक साधू संतांनी आणि मान्यवर महावैष्णवांनी हे रोपटं खत पाणी घालून मोठं केलं. आज ही सर्व उपस्थित असणारी टाळकरी भजनी कलावंत हे त्याचं प्रतीक आहे. आज मला खूप परमसंतोष आहे की माझे जुने मित्र असे हरिभक्तीपरायण आदरणीय तानाजी महाराज कर्णूक हे समोर आहेत माझ्या, आणि त्यांचा आणि माझा 40 वर्षाचा संबंध आहे. साजई मंदिरात जुन्या विठ्ठल मूर्ती होत्या तेव्हा मी कीर्तन करत होतो आणि मला खूप आनंद वाटला. कशाचा? की पुढच्या वर्षी ताकईचा विठोबा 100 वर्षाचा होणार आहे. ती खूप आनंदाची गोष्ट आहे. एक 100 वर्ष निघून गेली, 100 वर्षाचा दीर्घ कालखंड झाला. अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी आपलं योगदान दिलंय. आज माझं येण्याचं प्रयोजन माझे बालपणीचे सवंगडी आणि महाराष्ट्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व असे मृदंग महर्षी एकनाथ महाराज कोष्टी. की खरं म्हणजे आज मी मंडळी नियम मोडलाय. वयाचा 50 वर्षाचा झालो तेव्हा नियम केला 10 वर्षापूर्वी की दिवसाला एकच कीर्तन करायचं, दुसरं नाही करायचं. माझ्या मर्यादा मी घालून घेतल्यात. पण माझं मित्रत्व, माझं सख्यत्व
या आळंदीत विद्यार्थी असताना एकत्र मधुकरी खाल्ली कोष्टी महाराजांनी मी. तर त्यांनी शब्द टाकला की संध्याकाळी आपल्याला एक कीर्तन करायचं आहे. सकाळी माझं कीर्तन झालंय आणि तरी आज मी नियम मोडला ना आज आलो. नियम आला की अपवाद येतो, यात वाद नाही. तुम्हा मंडळींना माझी विनंती आहे, या अपवादालाच नियम करू नका. असं होऊ शकतंय. एखादं व्यक्तिमत्व असं असतं की तिथं नकार देण्याची शक्यताच नसते. आलो. पखवाज वाजवतात ही त्यांची ओळख मला फारशी कधीच भावली नाही. मला ते भावले एका कारणाने की त्यांनी 3 वर्ष व्रतस्थ राहून संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. असं म्हणण्याचं कारण, काल भाजी काय केली आज आठवत नाही. तर ज्ञानेश्वरी लक्षात ठेवणं किती अवघड आहे. पण आज चांगला योग आहे की जिवंत ज्ञानेश्वरी माझ्या कीर्तनात आहे. परिसरातले अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक उत्तम भजनी कलावंत आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुंदर अभंग तुमच्या समोर मी घेऊन आलोय. फक्त शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. पण ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग इतकेसे सोपे नाहीत. इतकं सर्वांग सुंदर मंदिर झालं. मी आत्ता दर्शनात जाऊन आलो आणि दर्शनातून जी प्रसन्नता निर्माण झाली त्याचा प्रसाद म्हणजे आजचं कीर्तन आहे. लक्षात घ्या. इतकं सुंदर मंदिर. पण एक प्रश्न सुद्धा अंतःकरणात आहे. अनेक महावैष्णवांच्या साक्षीनं सांगतोय, या 20 वर्षामध्ये अर्थात या 2 दशकामध्ये प्रचंड मोठी भौतिक आणि वैज्ञानिक क्रांती झाली आहे. इकडे लक्ष द्या. म्हणजे जे उच्च विद्याविभूषित आहे त्यांना कळेल मी काय बोलतोय ते. चांद्रयान 3 पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो. जे वेल एज्युकेटेड आहेत त्यांनी बघा मी काय बोलतोय ते. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांना सॅल्यूट करावं, एवढं मोठं काम आमच्या शास्त्रज्ञांनी केलं. चांद्रयान यशस्वी झालं. अशा या विज्ञान युगामध्ये आणि वैज्ञानिक क्रांतीमध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो. इकडे लक्ष द्या. असा प्रश्न येऊ शकतो, जर मानवाने चंद्रावर स्वारी केली आहे तर चतुर्थीचा चंद्र बघण्यात काय अर्थ आहे? रुचणार नाही कदाचित, पण वास्तव आहे ते सांगतोय. शिट्टी का मारते मित्रा? स्वच्छ आवाज येत नाही. आणि चांद्रयान 3 यशस्वी झालं. मंगळावर जर स्वारी झाली आहे तर ढेकूमध्ये मंदिर बांधायचं काय कारण? याला लाखो रुपये जे खर्च केले त्याच्यामध्ये त्या पैशात गावातला रस्ता झाला असता, असा विचार येऊ शकतो. कदाचित आला पण असेल. एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा एखादी विधायक योजना राबवली असती तर खूप चांगलं झालं असतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. कदाचित या पैशामध्ये एवढा रस्ता चांगला झाला असता, मान्य. पण त्या रस्त्यावरनं संध्याकाळी कसं चालायचं हे मंदिरातच शिक्षण दिलं जातं. की माझ्या मागे उभी असणारी तरुण फळी वारकरी संप्रदायाची, गळ्यात तुळशी माळ घालून फेटा बिटा धोतर टोपी नेसून उभी आहेत, हे संस्काराचे मोती आहेत. हे संस्कार मंदिरातून दिले जातात. पण गावात मंदिर असणं ही फार मोठी गोष्ट आहे. अभंग मोठा आहे मला जाणीव आहे, पण एक संदर्भ दिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, जो गरजेचा आहे. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचली गेल्या 4 दशकामध्ये.
त्या दृष्टीनं माझं वाचन बऱ्यापैकी आहे. दुर्दैवानं वाचनीय संस्कृती संपुष्टात आली आहे मोबाईलसारख्या दुष्ट यंत्राने. बुद्धीला गंज लागतो की काय अशी प्राप्त परिस्थिती आहे. पण वाचलं पाहिजे. मी जरी आध्यात्मिक प्रचारक असलो तरी सुद्धा एक वाक्य सांगतो, नीट ऐका, कानाची रंध्री उघडी ठेवून. विरोधाभासी वाक्य आहे तानाजी महाराज, पटणार नाही कदाचित, पण आहे ते सत्य आहे. भारतातील देवालयात जाणाऱ्या भाविकांच्या रांगा जर वाचनाला जातील तर भारतातून परत सोन्याचा धूर निघेल, हे लक्षात ठेवा. आज वाचनालय उजाड आहेत, कोण वाचतंय? वाचलं पाहिजे, त्याचा उहापोह करत नाही. पण या वाचनीय परंपरेमध्ये मला जे अनेक महापुरुषांची चरित्र वाचायला मिळेल त्यामध्ये होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. एक खूप मोठे संत होते, म्हणजे परमपूज्य वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. इथेच गिरगावात राहत होते. इकडे लक्ष द्या. खूप मोठी हस्ती होती, चरित्र वाचा पण त्यांचं. त्याला संदर्भ मला द्यायचा सगळ्या ढेकूच्या ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीला. साधारण ही 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1901 किंवा 2 सालची. त्याच काळामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व साताऱ्यात राहत होतं आणि ते होते शीघ्र कवी पठ्ठे बापूराव. कोकणात तसा तमाशा अभावानेच, देशच तर फार रंगलेले. जत्रान तमाशा समीकरणच आहे. लावण्या करायचे पठ्ठे बापूराव. अजून सुद्धा जो तमाशा कलावंत आहे तो पठ्ठे बापूरावला नमन केल्याशिवाय तमाशाच करणार नाही. शीघ्र कवी होते, झटकन लावण्या करत होते, ब्राह्मण होते. लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला, वाईट टाकलं. म्हणजे ब्राह्मण असून सुद्धा लावण्या करतो, बाया नाचवतो, असे आरोप झाले. म्हणून स्वाभाविक होतं. त्यामुळे पठ्ठे बापूराव नास्तिक झाले. थोडं ऐका, फार मजेशीर किस्सा आहे. पठ्ठे बापूराव नास्तिक झाले आणि भेटेल त्या संताची टिंगल करू लागले. तो छंदच लागला त्यांना. एके दिवशी फिरत फिरत ते सातारला आले तेव्हा त्यांना कळलं की ते दादा महाराज नावाचे खूप मोठे संत राहतात. चला म्हणले त्यांना भेटायला जाऊ. मग ते आले. सातारच्या बुधवार नाक्यावर दादा महाराजांचं मारुतीचं मंदिर होतं. ते गेले आणि मंदिराच्या दारातून पाहिलं तर समोर सुंदर अशा तक्क्याला टेकून दादा महाराज बसले होते. त्याने ओळखलं, हेच दिसतात ते. म्हणून दारातूनच विचारलं, तिथूनच टिंगल करायला सुरुवात. काय काय माणसांना महाराजाची टिंगल करायला फार परम संतोष, जसा त्यांचा मेहणाच आहे. दादा महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला, आत यावं का? संवाद कसा आहे बघा. दादा महाराजांनी या असं नाही म्हटलं. ते म्हणले दरवाजा उघडाच आहे. पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते. दासबोध बोलतोय, दरवाजा उघडाच आहे. त्यांनी दुसरं वाक्य काय वापरलं, अहो उघडा आहे दरवाजा, पण मी बिघडलोय, असं लोक म्हणतात, म्हणून विचारतोय येऊ का नको. आता मला जे उत्तर द्यायचं ते दादा महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, रोग झालेल्या माणसासाठी हॉस्पिटल्स असतात आणि बिघडलेल्या लोकांसाठीच मंदिर असतात या आतमध्ये. माझा मुद्दा काय चाललाय, ही संस्कार केंद्र असतात आणि ती असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. मग अशा सुंदर असा कलाकृतीचं आपण या ठिकाणी शिवालय उभं केलं.
आज सकाळी विधिवत स्थापना झाली. हे नेमकं काय झालं एवढं सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगावं म्हणून हा अभंग आहे. आज ढेकू ग्रामस्थांच्या जीवनातला सर्वात मोठा क्षण कोणता असेल, आता आज त्यांचा सोन्याचा दिवस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. देव घरात आलाय, आज आपल्या देव गावात आलाय, देवाची स्थापना झाली. या दिवसाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपल्या सर्वांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग सांगितलं. सगळा सांगून होईल असं नाही सांगू शकत वेळेच्या मर्यादेमध्ये, पण एखादा योग येतो आणि तो किती सुंदर असतो त्याचं वर्णन केलंय. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य कोणतं असेल? ज्ञानेश्वरी वाचा. वाचा म्हणण्यापेक्षा वाचलीच पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आलाच आहे विषय तोंडात तर सांगूनच जातो. हे सगळे वारकरी माझ्या सभोवती असणारे, जेव्हा मी परदेशात गेलो तर मला तिथल्या माणसाने विचारलं की ज्ञानेश्वर महाराजांवर तुमची एवढी असीम श्रद्धा का? तर मी असं नाही सांगितलं की त्यांनी रेडा बोलवला. मला एक खूप दुःख आहे अंतकरणामध्ये. नीट आहे का? आम्ही या तीनच गोष्टींमध्ये ज्ञानेश्वर महाराज चरित्र बसवलंय. रेडा बोलवला, भिंत चालवली आणि मेलेले सच्चिदानंद बाबा उठवले. संपलं चरित्र. वारंवार कीर्तनात तीच चरित्र येतात. यापेक्षा वेगळं ज्ञानेश्वर महाराजांचं काही वेगळं कर्तृत्व आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. इकडे लक्ष द्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी ज्याची शक्ती आहे अशा महापुरुषाच्या जीवनात या घटना घडू शकतात. काही नवल नाही. माझं वाक्य नीट कळावं. आणि कीर्तन ऐकायला सुद्धा फार उंचीनं ऐकावी लागतात. सांप्रत काळात विनोदी कीर्तनकारांनी लोकांचे कान खराब केलेत. चांगलं ऐकायची अभिरुची राहिली नाही. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यानो, वारकरी कीर्तन ही कधीही विनोदा करता नव्हती, होती ती विचारा करता होती आणि विचारासाठीच राहतील, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही काही करमणूक करण्यासाठी आलेलो नाहीयेत. करमणुकीसाठी 100 चॅनल घरात ओसंडून वाहत आहेत. चला हवा येऊ द्या, थोडे कमी. असं कीर्तनाचं सकाळी अभिप्राय आला पाहिजे. आम्ही कीर्तन ऐकायला गेलो, कानाची आणि मनाची तृप्ती झाली आणि आमच्या जीवनाला दिशा मिळाली, अशी वारकरी कीर्तनाची सकाळी प्रतिक्रिया पाहिजे. वाक्य नीट आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला, नवल नाही. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर, जे ज्ञानसूर्य होते, ते तर असं म्हणायचे की ज्ञानोबारांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. महाराज असं म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. त्याच्या पुढचं वाक्य फार चांगलं होतं त्यांचं. इकडे लक्ष द्या. ते म्हणायचे 700 वर्षापूर्वी रेडा बोलवला का ना बोलवला याच्या तुमचा विश्वास नसेल तर नसू देत. नीट आहे का? 700 वर्षापूर्वी रेडा ज्ञानोबारांनी बोलवला का ना बोलवला हे तुम्हाला पटत नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे त्यांनी बोलायला लावले. ही काही सामान्य क्रांती ज्ञानेश्वर महाराज? एरवी आम्ही सर्व बहुजन आहे ते स्पष्ट सांगायला काय अडचण आहे. इकडे लक्ष द्या. पुढे सांगतो मी, ओघानं सांगेल. तुर्तात तो चॅप्टर पूर्ण करतो. ज्ञानोबारांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही. नीट आहे का? परत रिपीट करतो. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांनी एका निर्बुद्ध रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, हे नवल नाही, बिलकुल नाही. कोणी पत्रकार असेल तर लिहा, पण वाक्य पूर्ण ऐका मग लिहा, नाही तर सकाळीच गोंधळ होईल.
ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, नसता बोलला तर नवल झालं असतं. काही कळतंय का नाही? एवढ्या मोठ्या महापुरुषाचा हस्तस्पर्श झाला, त्याच्या शक्तिपात झाला आणि तो बोलला नाही तर नवल झालं असतं. त्याच्या पुढचं नवल सांगतो, हे तर सोडून द्या. पण ती घटना पैठणमध्ये घडली. रेडा वेद बोलला, चमत्कार झाला आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या दिशेनं वाटचाल करू लागले. तेव्हा तो चतुष्पाद रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या मागोमाग आळंदीच्या दिशेनं निघाला. हे नवल आहे. काही कळतंय? म्हणजे 700 वर्षापूर्वी रेड्याला कळलं संताच्या मागे जावं, अजून माणसांना कळत नाही. हे सगळ्यात मोठं नवल आहे. 4 पायाचा टोणगा ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे निघाला. असे ज्ञानेश्वर महाराज. मला आणखीन एक शल्य आहे. सच्चिदानंद बाबा मेले होते, उठवलं, भिंत चालवली, सो अँड सो. ठीक आहे, हे चरित्रात अविभाज्य घटक आहेत. पण तुम्ही सगळे लोक इथं बसलेले आहात, ज्ञानेश्वरीचे उपासक आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी. मला ज्यावेळी प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला का भावतात, त्या दृष्टीनं विचार करा. त्यावेळेस मी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज मला भावतात त्याचं एकमेव कारण कोणतं असेल तर वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला 56 भाषा येत होत्या. हे ज्ञानेश्वर महाराजांचं सर्वात मोठं कौतुक. आपली मराठी बघा, मग ठरवा. एक मराठी शुद्ध नाही आपली, एक सुद्धा मराठी शुद्ध शब्द नाही. तपासून बघा ज्याची त्याची. हिंदी शुद्ध नाही, इंग्रजी शुद्ध नाही. तुमच्या कोकणचा गौरव करतो या क्षणाला. ज्ञानोबा नंतर मोठा माणूस झाला महाराष्ट्रात विनोबा, जे गागोद्याचे होते. इथंच गागोदा आहे कुठंतरी, पेण रस्त्यावर. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या आणि विनोबाजींना त्यानंतर 27 भाषा येत होत्या. आम्ही बाजारात गेले तरी बटाटो कितने को दिया, काय हिंदी आहे, और कांदा कैसा दिया. भाषेची दिवाळखोरी आहे. छप्पन्न भाषा येत होत्या. माफ करा जास्त बोलल्याबद्दल, पण विशुद्ध मराठी बोलणं फार अवघड आहे. आता माझा मुद्दा काय तो सांगतो. मला अभंगाकडे जायचंय, पण सुचारू पद्धतीने मी निघालोय त्या दिशेने. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या, मान्य. मला ते का भावले, इकडे लक्ष द्या. या महापुरुषाला 56 भाषा येत असताना सुद्धा गीतेचा अर्थ सांगण्यात त्यांनी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव. भवार्ण विनव उभारिली, उभारिली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. हा मोठा उपकार केला ज्ञानोबरायांनी. मराठी शुद्ध बोलता येत नाही तर संस्कृत काय करील. साधा शब्द आहे, जोड शब्द, पुष्पगुच्छ. मराठी आहे का नाही, का संस्कृत आहे? मराठीच आहे ना. पुष्पगुच्छ हा उच्चारता येत नाही, तो पुच्छगुच्छ म्हणतो. असली आपली मराठी.
पुष्पगुच्छ या शब्दाचा अर्थ आहे फुलांचा जुडगा आणि पुच्छगुच्छ म्हणजे शेपटाचा जुडगा. काय अर्थाची सुद्धा करामत आहे. केली से मराठी गीता देवी, अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हर कुरुक्षेत्री, तोचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मी आत्ताच गोष्टी महाराजांना म्हटलं, मोबाईलमध्ये एकाने श्लोक म्हटला संस्कृत, सगळा अशुद्ध. मी म्हणतोय ना मराठी शुद्ध येत नाही. कितीतरी उदाहरणं देईन. एका कॉलेजवर माझं व्याख्यान झालं मराठी विभागात, आणि त्या व्याख्यानानंतर आम्ही बसलो होतो. तर ते प्राचार्य आले आणि त्या प्राचार्याने अल्पोपहार आपला वेफर चिवडा बिवडा द्यायचं चालू होतं शिष्टाचार म्हणून. किशोरबाई काय झालं ते देताना ते शिपाई वाटत होते पुरुषांना, ते अध्यापक बसले होते. तो प्राचार्य त्याच्यावर खेकसला, ए आधी लेडीज बायकांना दे. ते प्राचार्याची मराठी. आता लेडीज तरी म्हण नाही तर बायका तरी म्हण. आता मला काही हसता पण येत नव्हतं. मग मी पण त्याच्यात सामील झालो. म्हटलं जर सर जरा थांबा, आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या, मग लेडीज बायकांचं बघू. ही असली भाषेची दिवाळखोरी. ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वर महाराजांचं भाषा वैभव, ज्ञानेश्वर महाराजांची उपमा अलंकाराची पद्धत, ज्ञानेश्वर महाराजांचं माधुर्य लालित्य, हे सगळं वेगळं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विरून जावं. एक एक उपमा अशा सुंदर देतात ज्ञानेश्वर महाराजांच्या. कधी कधी मला असा प्रश्न आहे, नैष्टिक ब्रह्मचर्याचा असिधारा वध स्वीकारलेले विषय जिंकून निघाले ज्ञानेश्वर महाराज प्रापंचिक दृष्टांत कसे देतात? अगदी चपकल देतात. कितीतरी दृष्टांत सांगता येतील. काही काळ ते फार हळूवार होतात. त्या ओव्या सुद्धा हळूवार वाचल्या पाहिजेत ज्ञानेश्वरी पारायणाच्या पद्धतीत. आणखीन एक ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, पारायण आणि कोष्टी महाराज हे समीकरण आहे. इतकं सुंदर पारायण. त्यांचे आचार्य उपासती ऐकताना डोळे जर गळले नाही तो दगडच म्हटला पाहिजे. तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचावी लागते. हे सगळं विस्तृत व्याख्यान करायचं कारण काय? तशा मंगलमय दिवसाला ज्ञानेश्वर महाराजांनी 2 उपमा दिल्या. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. सोनियाचा दिवस जी अमृते पाहला, सोनियाचा दिवस जी अमृते पाहला, सोनियाचा दिवस जी अमृते पाहला, सोनियाचा दिवस जी अमृते पाहला. आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, 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 गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. फार वाढवू नका. अलीकडच्या काळात वारकरी कीर्तनातलं ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहते.
श्रोते सज्जन आहेत, तक्रार करत नाहीत. त्यांच्या सज्जनपणाला पण सॅल्यूट. अशीच कीर्तनं होत राहिली तर 10 वर्षानं कीर्तनं चालू असतील, पण श्रोते बहिरे असतील. कानाला पण ते आल्हाददायक वाटलं पाहिजे. हे कर्कश असता कामा नये. थोडं वेगळ्या भूमिकेतून सांगतो, वारकरी संप्रदाय मुळात शांत रसाचा उपासक आहे आणि ज्ञानेश्वरी पण शांत रसाची आहे. एथ शांताची या घरा, अद्भुताला हे पाहुणेरा, आणि येराई रसा पांती करा झाला मानू. चला पुढं सांगू का? असो, विस्तार होईल कदाचित. इकडे लक्ष द्या. 2 उपमा दिल्या. पहिली उपमा सोन्याची दिली. आजचा दिवस कसा आहे? सोन्याचा आहे आणि तो अमृताने पाहिला. काय उपमेची उंची आहे. अशा उपमा देत नाहीत ज्ञानेश्वर महाराज. देताना पण ज्ञानेश्वर महाराजांची उंची कळणं फार कठीण आहे. पहिली उपमा दिली ती सोन्याची. आज माझा दिवस मी सोन्याने पाहिला. सोन्याचा दिवस उजाडला. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल एक एक उपमा कशा असतात आणि कशा समर्पक आणि चपकल असतात. याचा अर्थ काय करायचा? ज्ञानेश्वर महाराजांचे अभंगच मुळात म्हणायला अवघड, कळायला अवघड, सांगायला अवघड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा दिवस सोन्याचा आहे. सोन्याच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे. इकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे, सोन्याचं सर्वात महत्त्व काय असेल तर सोनं मूल्यवान आहे, आणि 2, सोनं पवित्र आहे. या 2 गोष्टी त्याच्या महत्त्वाच्या आहेत. मूल्यवान हे मी सांगायला नको. आजचा बाजारभाव बघितल्यावर 10 ग्रॅमला 90,000 द्यायला लागत आहेत. मूल्यवान आहे. तसं या शब्दाचा अर्थ असा आहे की आजचा दिवस मूल्यवान आहे, त्याला मूल्य आहे. सगळे दिवस मूल्यवान नसतात, काही संस्मरणीय असतात. मला त्याचा व्यापक विचार करायला वेळ नाही. इकडे लक्ष द्या. सोन्याचा दिवस. सोन्याचं दुसरं वैशिष्ट्य काय तर ते पवित्र आहे. धर्मशास्त्र काय ते सांगतो. सोनं कधीही विटाळत नाही. सोन्याला विटाळ नाही. इकडे लक्ष द्या. पण शास्त्र काय बोलतं? अंगावर सोनं घातलं पाहिजे, हबप असला तरी. काही दोष नाही आहे घालायला. हां, मातीमोल मानलं पाहिजे, हा मुद्दा आहे. सोने रुपया मृत्तिके समान. घालण्याचा निषेध नाही. उलट पक्षी अंगावर सोनं असेल आणि स्नानाला बसला आणि त्या सोन्यावरनं पाणी अंगावर पडलं तर त्याला सुवर्ण स्नान घडतं. सोनं घातलं पाहिजे. उद्या सकाळी कीर्तन कसं झालं अशी जर चर्चा झाली तर सगळ्या माता भगिनी म्हणतील त्यांना परत बोलवा, त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. आणि कोकणात सोन्याचा मोह फार आहे. पुरुषांच्या अंगावर पण भरपूर. आमच्या पुण्याला पण गोल्डन मॅन भरपूर आहेत. एक जण तर माझ्याच कीर्तनाला 3 किलोचा शर्ट घालून सोन्याचा. मलाच भीती वाटली. एवढं सोनं. सोनं मलिन कधी होत नाही. मी तुम्हाला सांगतो. सोन्याचं वैशिष्ट्य असं आहे की सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं, असं शास्त्राचं मत आहे. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं, आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. त्या अर्ध्या तोळ्याची अंगठी संडासात पडली म्हणून फेकून देता. तानाजी महाराज, आमच्याकडे एक गोष्ट झाली यावर्षी. इकडं बैलपोळा होत नाही बहुतेक, आमच्याकडे होतो. इकडं फक्त पाडव्याला ढोरं उडवतात. बरोबर आहे. मी राहिलोय कोकणात, पाषाणसारख्या गावात खूप वर्ष राहिलोय. आमच्याकडे पोळा असतो. भाद्रपद अमावस्येला बैलाला ओवाळतात, बैल रंगवतात. यावर्षी काय झालं, बैल रंगवली, ती बैल मिरून आली आणि एका घरी आल्यानंतर त्या बाईने त्याला औक्षण केलं. त्याला पुरणपोळी चारतात. औक्षणासाठी सुपारी, पैसा, अंगठी घेतली होती.
त्या पोळी चारण्याच्या नादात बैलांनी ती सोन्याची अंगठी पण खाल्ली. आता बैल असतो त्याला काय सोनं कळणार? काही कळते का नाही? त्याला सोन्याचं मूल्य कसं कळणार? आता ती बाई धास्तावली, सोन्याची अंगठी तर गेली पोटात. ते सासूबाईने सांगितलं अंगठी कुठे आहे? ती म्हणली बैलांनी खाल्ली. तिला कसं कळावं? हवालदिल झाली. आता काय करायचं? पुढे ऐका की, फार मजेशीर आहे. सोन्याचं मूल्य कधीही कमी होत नाही बाबा. तिच्या हातात एकच उपाय होता. बैलाने शेण टाकलं की घमेल्यात धुवायची. 8 दिवस काय बैल गोठ्यातून सोडला नाही. आणि आश्चर्य असं की 8व्या दिवशी बैलाच्या पोटातून प्रवास करीत ती अंगठी शेणात पडली. काय आनंद झाला त्या बाईला परब्रह्म भेटल्याचा. अंगठी सापडली. मला ते काही रंगवून सांगायचं कारण नाही. मला मुद्दा काय घालायचा आहे, ती अंगठी बैलाच्या पोटातून प्रवास करून शेणात न पडली तरी सोनारानं त्याचे 40,000 दिले. दृष्टांत संपला. त्याचं मूल्य कमी होत नाही, त्याचं पावित्र्य कमी होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा सोन्याचा दिवस उजाडला. थोडं पुराण पाहतो, इकडे लक्ष द्या. त्याकरता भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज कथा सांगत असत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, डोंगरेजी महाराजांचं दर्शन पण दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्या श्रीमुखातून 3 वेळा भागवत महापुराण कथा मी ऐकली. ही माझी खूप मोठी पारमार्थिक संपत्ती. एका कथेला कोष्टी महाराज पण होते. कल्याणला कथा झाली होती. त्यांचं भागवत म्हणजे काय होतं? आहा हा. आजच्या भागवताचा ऑर्केस्ट्रा पाहता, काही वाद्य नव्हतं त्यांच्या कथेत. डोंगरेजी महाराज यायचे, व्यासपीठावर बसायचे, आधी ते वृंदावनात जायचे आणि भाव विभोर अवस्थेमध्ये कथा करत होते. त्यांच्या कथेमध्ये वेडी माणसं शहाणी होत होती. सध्या शहाणी वेडी होतील. काय सुंदर कथा चालायची. तर त्याने एक गोष्ट सांगितली, ती इकडे लक्ष द्या. फार सुंदर गोष्ट आहे. एका राक्षसाने तपश्चर्या केली. मला राक्षस पूर्वीचे आवडतात पुराणातले, कारण तपश्चर्या करत होते. आश्चर्य असं की त्यांना देव भेटत होते. आयुष्यभर वारी केली, अजून स्वप्नात नाही. आहे ते काय खरं सांगायला अडचण काय? त्या राक्षसाने तपश्चर्या केली की शंभू महादेव प्रगट, ब्रह्मदेव प्रगट, महाविष्णू प्रगट, वत्सावर माग. मागे कधीतरी गणपती दूध पिला होता, ते पण मुख्यमंत्र्याच्या हस्ते, वारकऱ्याच्या नाही. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या वाऱ्यावरच गेल्या वाटतं. ते मला ते राक्षस आवडतात त्या काळातले. त्या एका राक्षसाने तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. कथानक तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. वर माग म्हणाले. त्यांनी वर काय मागितला? मला अमर व्हायचं आहे. सगळ्या राक्षस जातीची एकच मागणी. पुराण वाचा आणि देवाने सांगायचं एवढं सोडून माग. मग तो हिरण्यकशिपू असो, बाणासूर असो, लवणासूर असो, कुणी असो, मागणी एकच, अमर व्हायचं आहे. आणि कोणत्या देवाने अमरत्वाचा वर दिला नाही. ते म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात, तर तुझी काय पार आहे? देहाचे पुरंदर 14 जाती. मग त्या राक्षसाने वर मागितला. मग असं कर म्हणले, महादेवा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म व्हावा, असा वर दे. ही भस्मासुराची कथा आहे. आणि भगवान शंकर तथास्तु म्हणाले, भोळे. आणि मग त्या राक्षसाने विचार केला, आता महादेवाने वर दिलाय खरा, हा खरा का खोटा तपासला पाहिजे. समोर महादेवच, त्याच्यावरच प्रयोग. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला भस्मासूर पळायला लागला. तेव्हा महादेवाच्या लक्षात आलं आपण चुकीच्या माणसाला वरदान दिलं. ती पळापरसूर झाली. महादेव पुढे, भस्मासूर मागे. शेवटी महादेवाने भगवान महाविष्णूचा धावा केला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, इकडे लक्ष द्या. सांगू म्हणता, जगामध्ये अनेक पंथ आहेत,
त्या पंथाला काही तोटा नाही, रोज नवीन नवीन पंथ उदयाला येत आहेत. पण शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. त्याने दोनच देव स्वीकारले, एक भगवान विष्णू आणि महादेव. हरिहर सांडोनी देव, धरती भाव क्षुल्लकी, ऐका त्याची विटंबना, देवपणा भक्ताची. त्यातला एक देव चतुर आहे आणि एक देव भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती आणि हा चतुरा तू शिरोमणी. एका वाक्यात सांगतोय. त्याने महादेवाने महाविष्णूला आवाहन केलं, आता या अडचणीतून काढा काहीतरी पर्याय. महाविष्णू आले. आहा हा हा, मोहिनीचं रूप घेऊन आले. आता मला काय मिनटं कमी आहेत, नाही तर मी सांगितलं असतं. फिर भी बताता हूं, तरी सांगतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो पुरुष वेशाचा दिसतो तर स्त्री वेशात आल्यावर किती सुंदर दिसला असेल. मोहिनी रूपात तो जात्यात सुंदर. तो राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. भागवत सांगू म्हणता, नाथ महाराजांचं भागवत बघा किती सुंदर आहे. भागवत प्रत्येकाने वाचलं पाहिजे. नाथ बाबांचं कीर्तनकारने तर वाचलंच पाहिजे. ज्या प्रमाणात ज्ञानेश्वरी गाथा वाचतो त्या प्रमाणात भागवत वाचणारी माणसं फार थोडी आहेत. भागवतातली ओवी सांगतो, इकडे लक्ष द्या. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोन वेडी झाली वेडे, पोटा मदन आले बापुडे, तेत कोणीकडे इंद्रचंद्र. मदन याच्या पोटाला आला, काय सुंदरता असेल. तो स्त्री वेशात कसा दिसला असेल म्हणतो, जरा मागे म्हणा, सावकाश म्हणा. पण सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो. म्हणा म्हणा, मी सावकाश म्हणतो. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो. सुंदर मुख साजिरे कुंडले. टाळ वाजवा ना. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी वो. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठीवो. अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. कास पितांबर अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. अति बरवंटा बाळा आली. असो, अति मोहिनी आली अशा रूपात. भस्मासुराने भगवान शंकराचा नाद सोडला आणि मोहिनीच्या मागे गेला. मोहिनी म्हणाली, हे दैत्याधिपती, मी स्वर्गाहून आली आहे आणि तुझ्याशी लग्न करायच्या हेतून आली आहे. मग तर भस्मासूर वितळला, जॅकपॉट लागावा तसा. मोहिनी माझ्यासाठी आली, पण माझी एक अट आहे, मी नाचेन तसं नाचायचं, तर मी तुझ्याशी लग्न करीन. कामातुराणाम ना भयम न लज्जा. त्याला काय पडलंय, ते म्हणजे ठीक आहे, तू नाचशील तसं मी नाचेन. आणि मग मोहिनी नाचू लागली आणि मोहिनीच्या तालावर भस्मासूरही नाचू लागला. त्या काळात एकच भस्मासूर होता. पुढे खुलाशाचं कारण नसावं, जे घराघरात दिसतील मोहिनीच्या तालावर नाचणारे. नाचण्यात बेधुंद झालेला भस्मासूर तिच्या लक्षात आलं की हा बेधुंद झाला, सर्वस्व विसरला.
त्या हळूच चतुर असणाऱ्या महाविष्णूने आपला उजवा हात डोक्यावर नेला आणि नाचण्याच्या नादात भस्मासुरानं सुद्धा नेला आणि भस्मासुराचं भस्म झालं. ही कथा ऐकून आहे सगळे. पुढे काय झालं ते ऐका, मला ते सांगायचंय. भस्मासुर तर भस्म झाला. आता ती मोहिनी बघून महादेव तिच्या मागे लागला. काय कमाल आहे. आता मोहिनी पुढे महादेव मागे. ते महाविष्णू म्हणायचे, अरे मी महाविष्णू आहे, भोळा साम, मी काय इकडे तिकडे जात नाही. मोहिनी पुढे आणि महादेव मागे. तिच्या मागे पळू लागले. कामे छानावर झाली आणि भगवान शंकराचं वीर्य खाली पडलं. जिथे जिथे पडलं तिथे ते सोन्याच्या खाणी झाल्या. म्हणून सोनं हे भगवान महादेवाचं वीर्य आहे, म्हणून ते मूल्यवान आहे. लक्षात ठेवा. सोन्याचा जो संदर्भ आला या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज देतात. असा माझा आजचा दिवस मूल्यवान आहे, क्रमांक 1. आणि दुसरं, तो अमृतानं पाहिला. आता या 2 उपमापैकी एक उपमा तर सगळ्यांनी पाहिली. सोनं आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांकडे आहे. पण अमृततुल्य माहिती आहे. वारीच्या रस्त्याला सागर अमृततुल्य, हे तुल्य नाही, अमृतच. त्याची पण कथा आहे श्रीमद भागवतात. देव दानवांचं युद्ध झालं आणि त्या देव दानवाच्या युद्धामध्ये, इकडे लक्ष द्या, देव क्षीण झाले. ऐकण्यासारखं आहे. देव क्षीण झाले. आणि देव क्षीण झाल्यानंतर सगळे महाविष्णूकडे गेले. महाविष्णू म्हणाले की तुम्ही समुद्र मंथन करा आणि त्याच्यातून अमृत निघेल, ते तुम्ही प्राशन करा, तुम्ही सबळ व्हाल. झालं बाबा. लखोटा पाठवला. दैत्याधिपती म्हणाले ठीक आहे, समुद्र मंथन करू. क्षीरसागरामध्ये असंख्य वल्ली टाकल्या, औषधी. मेरू पर्वताची रवी केली आणि वासुकी सर्पाचा दोर केला आणि एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव, असं मंथन सुरू झालं. एका बाजूने देव खेचत होते, एका बाजूने दानव खेचत होते. पण त्या पर्वताला स्थिरता नसल्यामुळे बुडू लागला. म्हणून भगवान महाविष्णूने कूर्मावतार धारण केला. भगवान कच्छ झाले आणि त्या रवीच्या खाली थांबले आणि त्याच्या पाठीवर समुद्र मंथन सुरू झालं. काय झालं तेव्हा? बडी गौर से सुनो, पुराण ऐकलं पाहिजे. देव होते ते तोंडाकडे होते वासुकीच्या, राक्षस होते ते शेपटाकडे होते. त्या घर्षणानं वासुकीला त्रास व्हायला लागला. त्याच्या तोंडातून विषाची गरळ पडायला लागली आणि त्या विषानंच बरेच देव मेले. ते इंद्राला काळजी पडली, असेच जर मेले तर अमृत निघून काय करायचे. सचिंत झाला. संध्याकाळी समुद्र मंथन थांबल्यावर सगळ्यांनी संध्यावंदन केलं. देव प्रसादाला बसले. एवढ्यात देवर्षी नारद आले इंद्राच्या भेटीला. नारायण. इंद्रांनी स्वागत केलं, त्याला बसायला आसन दिलं, फलाहार दिला. देवर्षी नारद मला फार मनापासून आवडतात. पण जाईल तिकडं पूजा. सत्ताधारी पक्षाकडे गेले तरी, विरोधी पक्षाकडे गेले तरी. आत्ता पाहिजे होते नारद, असं मला फारंवार वाटतं. इंद्राने स्वागत केलं आणि नाराजीच्या स्वरात विचारलं. तेव्हा देवर्षी नारद म्हणले, नाराज दिसतो. होय म्हणले, कारण समुद्र मंथन सुरू झालंय, पण वासुकीच्या तोंडातून विषाची गरळ निघते आणि अनेक देव संपले. काही करा कळत नाही. देवर्षी नारद म्हणाले, ते माझं काम आहे, काळजी करू नको, उद्याच बदल दिसेल. देवर्षी नारद तिथून सकाळी गेले बलिराजाकडे आणि बलीला सांगितलं, बले तुझं क्षेम कुशल आहे ना, या नारदा. देवर्षी नारदाला उच्चासनावर बसवलं, त्यालाही फळफळावळ दिली, पाद्यपूजा केली. देवर्षी नारदाने बलीची स्तुती केली. मी त्रिभुवनात जातो, पण तुझ्या कीर्तीचा डंका त्रिभुवनात वाजतोय. माणसं स्तुतीप्रिय असतात. देव काय, दानव काय आणि मानव काय, स्तुती कोणाला प्रिय नाही.
बलिराजा खुश झाला. मग हळूच नारदाने आपलं पान काढलं. नारद फार चतुर आहेत, कदाचित विष्णूच्या सान्निध्यात राहिल्यामुळे. भले तुम्ही राक्षस फार भोळे आहात रे. म्हणजे तुम्हाला काही प्रतिष्ठा नाही, मान बरातब नाही. म्हणजे मग विरोध करत बोलले नारद, हे देव आहेत ना, फार बदमाश आहेत. कार्य साध्य करायचं होतं, ह्या देवाने तुम्हाला अपमानित केलंय. तुम्हाला कळत नाही तुमचा अपमान? भले म्हणाल, नाही कळालं, तुम्ही काय म्हणताय? अरे भले, अरे तुझ्या कीर्तीचा डंका त्रिभुवनात वाजतोय. तुम्ही राक्षस इतके बलवान आहात, मायनॉरिटी गेले देव, मेजॉरिटी तुमची आहे. बरं मग तुला नाही कळत मी काय बोलतोय? म्हणजे अरे त्या सापाचं तुच्छ असणारं पुच्छ तुमच्या हातात दिलंय, सापाचं शेपूट तुमच्या हातात दिलंय, हा अपमान नाही वाटत? त्यांनी तोंडाकडे राहिलेत आणि तुमच्या हातात शेपूट दिलंय. आणि ते बलीला पटलं. त्याने लगेच पत्र तयार केलं आणि सांगितलं, उद्यापासून देव शेपटाकडे जातील, राक्षस तोंडाकडे येतील. आणि हे पत्र इंद्राच्या हातात पडल्यावर म्हणाला, नारद पोचले वाटतं तिथं, ज्या अर्थी खलिता आला. दुसऱ्या दिवशी बदल झाला, देव आले शेपटाकडं, राक्षस आले तोंडाकडं. आणि पुन्हा जोर लगा के हैया, ते समुद्र मंथन झालं, पटापट राक्षस मारायला लागले. तुम्हाला यातला महत्वाचा भाग सांगू का? पटावा असा कथा बाजूला सोडा, त्यातलं रहस्य ऐकायचं आहे. सांगू म्हणता? निव्वळ प्रतिष्ठेपोटी मेले. प्रतिष्ठा माणसाला कशी खलास करते. बरे होते की शेपटाकडं, प्रतिष्ठेसाठी तोंडाकडे गेले आणि यमसदनाला गेले. मग समुद्र मंथनातून नाना रत्न निघाली. इकडे लक्ष द्या. पहिलं हलाहल विष निघालं, शंभू महादेवाने घेतलं. हा भोळा असला तरी सुद्धा शिव आहे, म्हणजे मंगल आहे. आणि त्याच्या सान्निध्यात जाणारा प्रत्येक घटक शिव होतो ना मंगल होतो. मला सांगायला स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. प्राशन करता क्षणी पार्वतीने त्यांच्या गळ्याला हात लावला आणि ते विष खाली उतरू नये याची दक्षता घेतली. ते विष भगवान शंकराच्या कंठातच साचलं आणि त्याचा कंठ निळा झाला म्हणून नीलकंठ नाम आलं. या नामाचा इतिहास. मग लक्ष्मी निघाली. तिने महाविष्णूचं वर्ण केलं. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. लक्ष्मी निघाली, ती विष्णूकडे गेली. कौस्तुभबडी निघाला, तो विष्णूच्या कंठात गेला. उच्चश्रवा घोडा निघाला, तो बलीला दिला. पारिजातक वृक्ष निघाला, तो स्वर्गात नेला. ऐरावत हत्ती निघाला, तो इंद्रानं घेतला. अशी वाटणी झाली त्या रत्नांची. दारू निघाली, ती राक्षसाने घेतली आणि अजून घेतायत त्यांचे वंशज. रत्नच आहे ना 14 ते. दारू समुद्र मंथनातूनच निघाली. हे मी बोलत नाही, भागवत बोलतय. आणि अजूनही ढोसतायत. संध्याकाळी 7 नंतर बाहुले चालती पंढरीची नाही. राक्षसाने दारू घेतली. सरते शेवटी अमृत निघालं. निघाल्याबरोबर सगळे देव जल्लोष करायला लागले आणि हावऱ्यासारखे राक्षस धावले. त्या जयंताने तो कुंभ उचलला आणि पळून गेला. आणि पळण्याच्या नादात जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे तिथे कुंभमेळा होतो. सध्या प्रयागला चालू आहे, तिथं अमृताचे थेंब पडले म्हणून प्रयागला कुंभ आहे, हरिद्वारला कुंभ आहे, उज्जैनला कुंभ आहे. आणि महाराष्ट्राचं भाग्य असं की तो गोदावरीच्या तीरी नाशिकला आहे. येणाऱ्या इसवी सन 2027ला खूप समाधान आहे एका प्रकारचं की शेवटचं पंचम स्नान झालं महाशिवरात्रीच्या दिवशी. त्या दिवशी भारतातल्या 70 कोटी लोकांनी स्नान केल्याचा न्यूज दिला. 70 कोटी लोकांनी स्नान केलं.
जरा बोलू वेगळ्या अँगलनी. किती लोकांनी स्नान केलं, काय झालं, पुण्य गेलं का पाप गेलं, काय झालं, याच्यापेक्षा एक चांगलं झालं की आमची युनिटी सिद्ध झाली. हे काही कमी नाही आहे. युनिटी आहे ना. 70 कोटी हिंदू एकत्र आले, काही सामान्य गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट झाली. आपणही जाऊ 27ला गोदावरीच्या स्नानाला. नाशिकला कुंभ आहे, अमृताचे थेंब पडले. मग पुन्हा एकदा मारामारी झाली देवदानवाची, मला का तुला. चतुरातू शिरोमणी असणारा भगवान महाविष्णू परत मोहिनी होऊन आला, तशाच रूपाचा. आणि जयंताने त्याच्या हातात कुंभ दिला, मोहिनीच्या हातात. तर मोहिनी राक्षसांना काय म्हटली, राक्षस हो माझ्याकडे लक्ष द्या. हे लाळ घोटे राक्षस मोहिनीला बघून वितळले. आणि मोहिनी म्हणाली, हे देव हावरट आहेत, त्यांना थोडं थोडं देते आणि राहिलेलं तुम्हाला जास्ती जास्ती देते. राक्षसांना अमृताचं काहीच नव्हतं, फक्त ते मोहिनीच्या हातून प्यायला मिळतं याचा आनंद होता. ते मोहिनीला बळी गेले. ठीक आहे म्हणले, त्यांना आधी पाचन मग आम्हाला दे. भगवान महाविष्णूंनी सगळं अमृत देवाला पाजून टाकलं. पण त्यात छलकपटानं राहू बसला होता, त्याच्या ओंजळीत पडलं आणि तोंडाला लावता क्षणी चंद्रसूर्याने सांगितलं, हा आपल्या पॅनलचा गडी नाही. भगवान महाविष्णू शिरच्छेद केला आणि त्याचे 2 तुकडे झाले, ते राहू केतू झाले. सूर्य आणि चंद्राने चहाडी केली म्हणून त्याला ग्रहण लागतं आणि राहू केतू त्याचा बदला घेतात. अशी आख्यायिका भागवतात आहे, लक्षात ठेवा. जे ग्रहण होतात त्यावेळेला दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आज माझा सोन्याचा दिवस मी अमृतानं पाहिला. आता याची संगती कशी लावायची एवढाच विषय आहे. पुढचे चरण मला सांगण्यात वेळ नाही आहे. पण सोन्याचा दिवस म्हणजे काय आणि अमृताचा दिवस म्हणजे काय याची थोडीशी संगती सांगून मी कीर्तनाचा विराम देणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम असं भजन करा. उत्तरार्ध सांगतो. विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. टाळे टाळे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. या अभंगातल्या पहिल्या चरणाची ओळ फार मजेशीर आहे, तेवढी सांगतो आणि मग विराम देतो. कारण पुढेही बहुत करणे आहे आणि भुकेच्या पोटी जास्त तत्वज्ञान सांगू नये या मताचा मी आहे. सगळ्यांना महाप्रसाद आहे. इकडे लक्ष द्या. 2 उपमा आल्या, एक सोन्याची आणि दुसरी अमृताची.
याची संगती काय लावायची? माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय म्हणतात, आज सोन्याचा दिवस मी अमृताने पाहिला. अतिशय सुंदर, फारच सुंदर. ऐका जरा, अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार उपस्थित आहेत, त्यांच्या अनुषंगानं सांगतो. या अभंगाच्या पहिल्या चरणाचा 4 भागात विभागणी करून योग्य जोड्या लावल्या तर अर्थ लागतो. हे माझं स्वतःचं मत आहे, तुम्हाला पटावं असं काही नियम नाही, पण आहे ते योग्य आहे. इकडे लक्ष द्या. शाळा शिकणारे जे आपण सगळे लोक, त्याच्यात पेपरला होतं का नाही, योग्य जोड्या लावा. हुकमी प्रश्न अभ्यास न केलेल्या मुलाला पदरात पाडून घेणारा प्रश्न, 5-10 मार्काचा, नुसत्या जोड्या लावायच्या. काही काही हुशार मुलं, त्यांना सप्लिमेंट लागते, सप्लिमेंट नंबर 1, सप्लिमेंट नंबर 2, 3, 4, हे की नाही. काही काही विद्यार्थी, त्यांना पहिलीच उत्तरपत्रिका खूप मोठी वाटते, सरता सरत नाही, शेवटी रेगोट्या चोडायच्या, काळ्याचं पांढऱ्याचं काळं करायचं. त्या जोड्या लावाय होत्या बघा, फटकन मिळायचे 5 मार्क. आता ह्या जोड्या कशा आहेत? तेवढ्या जोड्या सांगितल्या म्हणजे अभंग संपला. इकडे लक्ष द्या. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. हे जे चरण आहे त्याचे 4 तुकडे करायचे, 4 विभाग करायचे. कसे? सोनयाचा दिवस भाग 1, आजी अमृते पाहाला भाग 2, नाम आठविता भाग 3 आणि रूपी प्रगट पै झाला भाग 4. आता जोड्या कशा लावायच्या? पहिल्या भागाची 3ऱ्या भागाबरोबर जोडी, 3ऱ्या भागाची 4थ्या भागाबरोबर जोडी. आता अभंग काय होता? सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. या जोड्या लावल्याने कसा अर्थ झाला? सोनयाचा दिवस नाम आठविता. काही कळतंय का नाही? सोनयाचा दिवस नाम आठविता, ज्या दिवशी नाव आठवेल तो सोन्याचा दिवस आहे, एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी आयुष्यात मुखातून नाम येईल तो सोन्याचाच दिवस आहे. हे ज्ञानोबाला म्हणायचं आहे. सोनयाचा दिवस नाम आठविता आणि आजी अमृते पाहिला रूपी प्रगट पै झाला. म्हणजे नाम आठवणं हा सोन्याचा दिवस, आणि ज्याचं नाम आठवतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. एवढाच अर्थ या चरणाचा आहे. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. समारोप करतो. एक अत्यंत संस्मरणीय घटना घडली की जुन्या मंदिराचा सर्व ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला. मंदिराच्या संबंधानं मला बहुतशी माहिती आहे. भगवत कृपेनं अनेक मंदिरं बांधण्याचा योग आला. पण मंदिर बांधत असताना असं शास्त्र बोलतं की जो मंदिर बांधतो या जन्मात तो पुढच्या जन्मात चक्रवर्ती राजा होतो. हे लक्षात ठेवा. याच्यात एक वीट ज्यांनी दिली असेल त्याला त्याचं फल मिळणारच आहे. सर्वांग सुंदर असं मंदिर निर्माण झालं. शिवालयामध्ये सर्वांग सुंदर अशी शिवलिंगाची स्थापना झाली. विशाल शिवलिंग आहे. इकडे लक्ष द्या. 2 गोष्टी अंतिम सत्रात सांगणारी, त्याच्यासाठी 7-8 मिनिटं ठेवलीत मी. भगवान शंकर, शिव या शब्दाचा अर्थ मंगल आहे. इकडे लक्ष द्या. आणि जे अमंगल असतं त्याला मंगल करणारा भगवान शंकर आहे. इकडे लक्ष द्या, नीट ऐका एक एक वाक्य. त्याच्या सानिध्यात गेलेली प्रत्येक गोष्ट मंगल झालेली आहे. बघा तुम्ही.
ज्या पंचायतन देवता आहेत, भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांनी सांगितलेल्या ते 5 देव कोणते आहेत? श्रीमन महागणपती, महादेव, महाविष्णू, आदिशक्ती आणि सूर्यनारायण, हे 5 देव आपल्या देवघरात असले पाहिजेत. इकडे लक्ष द्या. शिवाची उपासना करतात त्याला शैव म्हणतात, विष्णूची उपासना करतात त्याला वैष्णव म्हणतात, गणपतीची उपासना करतात त्याला गणपत्य म्हणतात, शक्ती उपासकांना शाक्त म्हणतात आणि सूर्याची उपासना करणाऱ्याला सौर म्हणतात. असे देव आणि त्यांचे भक्त. तुर्तास इकडे लक्ष द्या. भगवान शंकराच्या बाबतीत विचार केला तर भगवान महाविष्णूला कस्तुरी मळवट आहे. कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, याला गंध सुद्धा नाही. पण तो म्हणाला मी स्मशानातच राहतो, तिथलीच राख माझ्या कपाळाला लावा. आहे की नाही? काशी हे महास्मशान आहे, त्र्यंबक हे महास्मशान आहे. मनकर्णिका घाटावर काशीला जा, चक्कर येईल, एवढी प्रेतं असतात. आणि पूजेच्या वेळेला जे प्रेत जळत असेल त्याची गरम रक्षा आणली जाते आणि विश्वनाथाला लावली जाते आज सुद्धा. अर्थात राखाडीला गेलेला माणूस आंघोळ केल्याशिवाय जेवणार नाही, है की नाही? बरोबर ना? पण स्मशानातली राख खरी, पण शिवाच्या कपाळाला लागली तर ती मंगल झाली आणि भस्म झाली. त्याचा भस्म ही संज्ञा आली, मंगल. महाविष्णूला जाई, जुई, बकुळ, चंपक अशी फुलं वाहिली जातात. याला फुल पण नाही. शेवटी ते धोत्र्याचं फुल वाहतात. इकडं वाहतात का नाही? धोत्रा शुभ आहे का अशुभ आहे? धोत्र्याचं फुल शुभ का अशुभ? 2-4 खाऊन बघा, जे कायमचे शुभ व्हाल. विषारी आहे, मंगल आहे का अमंगल आहे? भगवान सानिध्यात गेलं शिवाच्या, ते शिव झालं. देवाला महाविष्णूला पाटाव आहे, पितांबर आहे. ह्यानी हत्तीचं आणि वाघाचं कातडं लावलंय. गजचर्म व्याभ्रांबर, कंठी शोभे वासुक्यार. घर देवालय पण नाही. बघा तुम्ही, सगळे देव गावात आहे, भगवान शंकर मात्र स्मशानात आहे. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी बोलते. येणेच क्षेत्राभिमाने, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. आहे ना? हा अपवाद आहे डेकू गाव, हे गावात महादेव आहे. नाही तर बरीचशी मंदिरं कुठं असतात? स्मशानातच असतात. एका भाविकांनी तानाजी महाराज मला प्रश्न पण विचारला, सगळे देव गावात, शंकर का स्मशानात? म्हटलं तो शहाणा देव आहे, तो गावातल्या भूतांच्या नादी लागला नाही. कारण गावातली भूतं उतार्याने उतरत नाहीत, स्मशानातली उतरतात. तो शहाणा देव आहे. माझे कीर्तन यूट्यूबला खूप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला संदर्भ सापडेल. आलाय ओठात तर पोटात ठेवत नाही. फार सुंदर दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक साधू फिरत होता. तो कुंभारवाड्यात गेला, तिथे एक त्याला मडकं दिसलं. त्याला भोग पडलं होतं. ते भोग पडलेलं मडकं त्या साधूने मागून घेतलं. ते काही कामाचंच नव्हतं, त्याला छिद्र पडलं होतं. पूर्वी मडक्याचे वापर फार होते, आता प्लॅस्टिकच्या युगात मडकं वापरलं जात नाही. फ्रीज आल्यापासून पूर्वी मडकीच असायची. आमच्या देशावर तर मडक्यात दूध तापवायचे. आहा हा हा, त्या मडक्याच्या दुधाची काय चव असते ते नवीन मडक्यानं नाही कळणार. त्याला जुनीच मडकी पाहिजे. फार सुंदर. माझी आजी तर भात पण शिजवायची मडक्यात. इकडं पोपटी शिजवतात. मला माहिती आहे, कोकणात फिरलोय मी, आत्ताच खाऊन आलोय मी किशोरबाईच्या घरी. ते मडकं राहिलं नाही आता, ते छिद्र पडलं होतं त्या मडक्याला. ते साधू म्हणलं ते द्या. तो कुंभार दादा म्हणला चांगलं मडकं देतो, ते फुटकाही कशाला घेता? ते तसं फुटकं मडकं तुम्हाला दिलं तर गावातले लोक म्हणतील देऊन दिलं, फुटकंच दिलं. एक तर ज्ञानोबाऱ्याला आम्ही खापर दिलं नाही, ते आमच्या जातीवर अजून खापर फोडतायत. यांनी जातीने खापर दिलं नाही, चांगलं घ्या. नाही म्हणले तेच दे. हट्टी होता साधू, त्याने ते मडकं घेतलं. गावाच्या बाहेर स्मशान होतं, त्या स्मशानात एक शिवालय होतं. हा साधू तिथं गेला आणि ते मडकं त्याने दोरी बांधून शिवालयात शंकराच्या पिंडीवर टांगलं आणि त्यात पाणी भरलं. आता छिद्र असल्यामुळे पाण्याची धार लागली शिवलिंगावर. आता काय झालं? येणारे जाणारे लोक शंकराच्या पाया पडायचे आणि त्या मडक्याच्या पण पाया पडायला लागले. काही कळतंय? बाद मडकं,
पण शिवाच्या सान्निध्यात गेलं तर ते सुद्धा मंगल झालं, लक्षात ठेवा. माझ्या म्हणण्याचा हेतू एवढाच आहे, निर्जीव मडक्याचं कल्याण होतं तर सजीव मडक्याचं झालंच पाहिजे ना. किती मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशींनी लक्षात ठेवलं पाहिजे, देव आणणं सोपं आहे पण सांभाळणं कठीण आहे. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावा धावतो आलो, ज्ञानेश्वरी बोलते. पण धर्मशास्त्र असं बोलतं की देवात पंचप्राण आल्यानंतर त्या देवाला झोप येते, भूक लागते, स्नानाची गरज असते. यथा देहे तथा देवे, आपल्याला जेवढी गरज असते ते तेवढे सगळे उपचार देवावर करावे लागतात. म्हणून त्याची दक्षता घेतली पाहिजे. दैनिक पूजा, देवाचा नैवेद्य, देवाची आरती, या सगळ्या गोष्टी नियोजित केल्या पाहिजेत. कारण उत्सव संपल्यानंतर जो तो आपल्या कामात व्यस्त होईल. कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे देवपूजेची, नैवेद्याची, आरतीची. नाही तर धावत येणारा देव पळत जाऊ शकतो, हे सुद्धा सत्य आहे. म्हणून गा पांडवा बोललो ना, धावतो आलो, सेवा नाही गेलं, पळत गेलो, असं होऊ शकतंय. कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. जो घेईल भगवान शंकर त्याचा शिव करेल, यात कोणतीही शंका नाही. मी आलो. कोष्टी महाराजांचा अनुबंध, माझे मित्र किशोर पाटील यांचा आग्रह म्हणून येणं झालं. जी सेवा भगवान शंकराची झाली, माझ्याकडे काही बेल नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या भाषेत बेल नाही. भगवान आशुतोष आहे, बिल्वप्रिय आहे. पण जेव्हा बेल नाही मिळत त्यावेळेस निर्गुडी वाहतात. त्याला पण 3 पानं असतात. ज्ञानेश्वरी असंच बोलते, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. गंगावती म्हणजे निर्गुडी, त्यालाही 3 पानं असतात. तसं विश्वंभर म्हणून नामकरण झालेल्या या देवाला, विश्वंभर हा काशीचा आहे, काशी विश्वनाथाला प्रार्थना करतो की जो आता अशी प्रार्थना केली जाते. हा अभंग मी असा उगीच घेतला नाही, मला आठवला म्हणून. त्याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे. जे मंत्र जागर करणारे सगळे ब्रह्ममुंदे त्यांनी प्रार्थना केली आहे की आत्ता इथं स्थापना झाली आहे, यावत चंद्र दिवा करो, या ठिकाणी राहायचं आहे. म्हणून हा विश्वंभर आता चंद्र सूर्य असेपर्यंत या गावामध्ये राहणार आहे, मंत्राच्या आश्रयानं, लक्षात ठेवा. आणि म्हणून दररोज त्याचं नित्य दर्शन, नित्य पूजन, बिल्वार्चन, नैवेद्य हा ज्याने त्यांनी केला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला परमसंतोष प्राप्त होणार आहे. तेव्हा मी सांगत होतो माझ्याकडे बेल नाही आहे, माझ्याकडे आहे ते निर्गुडीचा पाला आहे. ह्या निर्गुडीच्या पाल्याचा अर्थ बोल जरी गंगावती, गेल्या 2 तासामध्ये जे बोललं असेल ते बेल नाही, निर्गुडी म्हणून भगवान शंकराने स्वीकारावं आणि संतुष्ट व्हावं, अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना माझं सांगणं आहे, खूप चांगला उपक्रम झाला, मलाही त्यात समाविष्ट होता आलं, याचा मला परम संतोष आहे. सर्वांचं सुयश चिंतितो आणि झालेली सेवा भगवान महादेवाच्या चरणी समर्पित. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथे माझे जेवरले पायिकपण. म्हणताय तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, तनु मनु विनटलो तुझे पायी, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. बाप रखुमा देवी वर वाचुने आणू नेणे काही, बाप रखुमा देवी वर वाचुने आणू नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. बाप रखुमा देवी वर वाचुने आणू नेणे काही, बाप रखुमा देवी वर वाचुने आणू नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी जगत्रय जीवना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणून
विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती पोटी भार वाहे ज्याचे सर्वस्वही साये ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना